नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जी-केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. ते सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ठाणे जिल्ह्यामधील मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ठाणे जिल्ह्यामधील मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हे धरण वैतरणा या नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9.36% हा भाग महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही औषध विषयक संस्था कोठे आहे? इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही औषध विषयक संस्था पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही पुणे या ठिकाणी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेला पुढीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लातूर हा सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टेनिस या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, देशातल्या महिला बुद्धिबळाच्या मानांकनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? देशामध्ये महिला बुद्धिबळांच्या मानांकनामध्ये पहिल्या क्रमांकावर पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोनेरू हम्पी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याची पुढीलपैकी योग्य राजधानी कोणती आहे? मणिपूर या राज्याची पुढीलपैकी राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे राज्यवृक्ष पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यवृक्ष पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आम्रवृक्ष हे महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतामधील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारताला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात ही सर्वाधिक किनारा लाभलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9, सार्वजनिक काका यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? सार्वजनिक काका यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गणेश वासुदेव जोशी हे सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे आशियामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे? खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे आशियामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे आशिया खंडामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 11, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन कोणती नदी प्रवाहित होते? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन पुढीलपैकी कोणती नदी ही प्रवाहित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्राणहिता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवत होते? समाज स्वास्थ्य हे मासिक पुढीलपैकी कोण चालवित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी रधो कर्वे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतामधील संसदीय शासन पद्धती कोणत्या दिशेच्या घटनेवर आधारलेली आहे? भारतामधली संसदीय शासन प्रणाली ही कोणत्या दिशेच्या घटनेवर आधारलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रामधील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील गहू उत्पादनासाठी पुढीलपैकी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे, महाराष्ट्रामधील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे ते. प्रश्न क्रमांक 15, जगामध्ये सर्वात पहिले अणुचाचणी कोणत्या देशाने केली होते? जगामध्ये सर्वात प्रथम अणुचाचणी ही कोणत्या देशाने केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नौजवान भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे?
नवजवान भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भगतसिंह यांनी नवजवान भारत ही संघटना स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता? भारतीय वंशाची पहिली अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 2003ला त्यांचा मृत्यू हा झाला होता. प्रश्न क्रमांक 18 नाथसागर जलाशय पुढीलपैकी कोठे आहे? नाथसागर हे जलाशय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाथसागर हे जलाशय पैठण या ठिकाणी हे जलाशय आहे. प्रश्न क्रमांक 19 कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 20 सन 2023 मध्ये महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित केलेली आहे? 2023 ची महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण कोरिया या ठिकाणी ती आयोजित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन पुढीलपैकी कोणता आहे? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस आहे. प्रश्न क्रमांक 22 तोडा ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोठे आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी या ठिकाणी ही आदिवासी जमात आढळून येते. प्रश्न क्रमांक 23 सन 2022चा विश्व पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे आयोजित केला आहे. तर या मेळाव्याचा अतिथी देश पुढीलपैकी कोणता आहे? सन 2022 मध्ये विश्व पुस्तक मेळावा हा दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याचा पुढीलपैकी मुख्य अतिथी देश कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स हा या ठिकाणी अतिथी देश असेल. प्रश्न क्रमांक 24 भारतामधील कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना प्रसार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना प्रसार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे? तर राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी ओडिशा या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 14 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 14 सप्टेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 सप्टेंबरला हिंदी दिन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मूव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन ऑफिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मूव्हिंग फॉरवर्ड इन इयर ऑफ ऑफिस या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एम व्यंकय्या नायडू या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय खगोल भौतिकशास्त्राचे जनक कोण आहेत? भारतीय खगोल भौतिकशास्त्राचे पुढीलपैकी जनक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर गोविंद स्वरूप या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ओपेक या संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? ओपेक या संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रिया या ठिकाणी ओपेक या संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 30 आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 31 CISF ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती? CISF ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1969 या वर्षी त्यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 32 INS विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? INS विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी रशिया या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 13 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस पाळला जातो? 13 फेब्रुवारी हा पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34 प्लास्टिक पिवळामुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामध्ये पहिले राज्य कोणते आहे? प्लास्टिक पिवळामुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामध्ये पहिले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे पहिले राज्य आहे.
प्रश्न क्रमांक 35 जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक टपाल दिवस हा कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारीला जागतिक मतदार दिवस हा असतो. प्रश्न क्रमांक 37 भारतीय प्रसारण दिन कोणत्या तारखेला असतो? भारतीय प्रसारण दिन हा कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 29 जुलैला भारतीय प्रसारण दिन हा असतो. प्रश्न क्रमांक 38 भारत आणि नेपाळ या दोन देशांतर्गत शांतता करार कोणत्या साली झाला होता? भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान शांतता करार हा कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1950ला हा शांतता करार हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 39 22 डिसेंबर हा देशामध्ये गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी कोणत्या गणित तज्ज्ञाचा जन्म झाला होता? देशामध्ये 22 डिसेंबर हा गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी कोणत्या गणित तज्ज्ञाचा जन्म झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर श्रीनिवासन रामानुजन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 F-16 हे लढाऊ विमान कोणत्या देशाच्या बनावटीचे आहे? F-16 हे लढाऊ विमान कोणत्या देशाच्या बनावटीचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 F-16 हे लढाऊ विमान हे अमेरिका या देशाच्या बनावटीचे हे विमान आहे. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे नवे महसूल वर्ष हे 1 ऑगस्टला सुरू होते. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये पहिली ग्रीनफील्ड राजधानी कोणती आहे? भारतामध्ये पहिली ग्रीनफील्ड राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी भारतामध्ये पहिली ग्रीनफील्ड राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 44 चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वित्झर्लंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 47 धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 48 केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा यांना तो अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 49 भारतामधील एकूण किती राज्यांची सीमा ही पाकिस्तानची संलग्न आहे? भारतामधील एकूण किती राज्यांची सीमा ही पाकिस्तानची संलग्न आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारताची एकूण 4 राज्यांची सीमा ही पाकिस्तान या देशाची संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 50 जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? जल्लीकट्टू तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जल्लीकट्टू हा तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे संकल्प कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC एक्झाम. हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच. हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिझनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे प्रेरणा MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स. ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेची
तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉइन होऊ शकता आणि RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.